हाय हॅलो नमस्कार. मी अंकिताची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आत्ताच सुरू झालेला श्रावणाचा पहिला हिंदू सण म्हणजे नागपंचमी. आमच्याकडे कोकणात नागपंचमीला नैवेद्य म्हणून मोदक तसेच पातोळ्या बनवण्याची प्रथा आहे. चला तर मग आपण सुरू करूया आजच्या रेसिपीला, पण ती ही पूजेने. आजची रेसिपी आहे पातोळ्या. अगदी सोपी रेसिपी आहे. जसं आपण मोदक करतो अगदी तशीच सर्व सेम प्रोसेस आहे. याआधी मोदकाची रेसिपी अपलोड केली आहे, त्याची लिंक देते, ती नक्की बघा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सारणाची तयारी करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे नारळाचा किस म्हणजेच ओलं खोबरं, त्याला लागेल इतक्या प्रमाणात गूळ, ड्रायफ्रूट, वेलची पावडर, तूप. सर्वप्रथम कढईमध्ये तूप घेऊन त्यात गूळ घालावा. तो व्यवस्थित विरघळून घेऊन त्यात नारळाचा किस म्हणजे ओलं खोबरं घालून व्यवस्थित थोडं कोरडं होईपर्यंत परतून घ्यावे. मग त्यात वेलची पूड आणि आवश्यकतेनुसार ड्रायफ्रूट पावडर घालावी आणि हे सर्व सारण मिक्स व्यवस्थित करून थंड होण्यासाठी काढून घ्यावे. आता आपण पारीसाठी लागणारं पीठ भाजून घेऊया. भांड्यात पाणी घेऊन त्यात तूप, मीठ, साखर आवश्यकतेनुसार घालून पाण्याला उकळी काढून घ्यावी. त्यात आपल्याला आवश्यकतेनुसार तांदूळ पीठ घालून लाटणीच्या साहाय्याने घाटून घ्यावे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. लाटणीमुळे व्यवस्थित पीठ मिक्स केले जाते. मिक्स करून त्यावर झाकण मारून गॅस बंद करावा. 5 मिनिटांनी पीठ परातीत थोडं थंड होण्यासाठी काढून घ्यावे. थंड झाल्यावर पाण्याच्या साहाय्याने व्यवस्थित पीठ मळून त्याचे गोळे करून घ्यावे. आता आपण पातोळ्या बनवण्यासाठी हळदीची पाने घेतली आहेत. हळदीची पाने नाहीच मिळाली तर केळीच्या पानांचाही वापर करू शकतो. हळदीची पानं मधून कट करून घ्यावे. त्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ पाण्याच्या साहाय्याने थापून घ्यावे. आता त्याच्या मध्यभागी सारण भरून त्याच्या कडा दाबून बंद करून घ्याव्या. पीठ थापताना पाणी वापरल्यामुळे व्यवस्थित पातोळ्या बंद होतात, अजिबात उघडत नाही. आता या चाळणी ठेवून गॅसवर पाण्याच्या टोपावर ठेवून 5 मिनिटं लो गॅसवर वाफवून घ्या.
वाफवून घेतल्यावर थोडं थंड होण्यासाठी टोपावरून काढून बाजूला ठेवा. अशा प्रकारे गरमागरम पातोळ्या तयार आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत आणि त्याला पानाचा टेक्स्चरही खूप सुंदर आला आहे. बघा किती सुंदर दिसते विथ पानाचा टेक्स्चर आणि त्याचा सुगंध. खाताना तर अगदी मज्जा येते. हे आपण असंच खाऊ शकता किंवा मधून कट करून तूप घालून खाऊ शकता. अशा प्रकारे तयार झाल्या आहेत नागपंचमी विशेष हळदीच्या पानातील सुवासिक पातोळ्या. कशा झाल्या आहेत मला नक्की कळवा आणि हो, तुम्ही ट्राय करायला विसरू नका. धन्यवाद.